हॅलो एस्पिरंट्स, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी निहाल कोरे तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. आपण इंडिया नेदरलँड याच्या संदर्भात या रिलेशन संदर्भात आज चर्चा करणार आहोत. काय महत्त्वाचं नेदरलँड आपल्यासाठी त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे इंडिया नेदरलँड. नुकतेच PM आपले तिकडे व्हिजिट केलेले आहेत आणि त्याच्या अनुषंगानं 2026 ते 2030 आपली स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप राहणार आहे. आणि त्याच्यामुळे काय मुद्दे आहेत ज्याच्याकरून ही पार्टनरशिप आपल्याला महत्त्वाची ठरते आणि पुढं भारताचं नेदरलँडचं रिलेशन वृद्धिंगत होतं आणि त्याचबरोबर भारताचा नॅशनल इंटरेस्ट या रिलेशनमध्ये काय आहे ते आपण समजून घेणार आहोत. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे IR साठी. एक मिनिट. येस, ओके. तर आपण काय मागच्या 2-3 सेशन्समधून आपण बघितलेलं इंटरनॅशनल रिलेशनची तयारी आणि IR ची एक स्टॅटिक सिरीज मी नक्की घेऊन येतोय 1 तारखेपासून. ते आपण चर्चा करू. पूर्ण बेसिक पासून आपण इंटरनॅशनल रिलेशन चर्चा करणार आहोत. मात्र हा मुद्दा करंटमध्ये चर्चेमध्ये आहे आणि त्यामुळे आपल्याला हा मुद्दा डिस्कस करणं गरजेचं ठरतं. इंटरनॅशनल रिलेशन GS पेपर 2 आणि त्याचबरोबर पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलमध्ये त्याच्यासाठी हा जो इश्यू आहे तो खूप महत्त्वाचा आहे. काय आहे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप 2026-30 ते आपण चर्चा करूया. तत्पूर्वी दिस इज अबाउट मी निहाल कोरे. 2022च्या बॅचच्या UPSC टॉपर आहे. मराठी माध्यमातून मी परीक्षा दिली होती आणि हे माझं पॅशन आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम माइंडसेट ट्रेनर म्हणून मी काम करत आहे सध्या. लाईफ कोच तुम्ही ऐकलं असाल. त्याचबरोबर न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, ब्रेन फंक्शनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टीबद्दल मी काम करत आहे. त्याचे अनेक सेमिनार, वर्कशॉप मी घेतलेले आहेत. माइंडसेट ट्रेनर म्हणून मी काम करतोय. त्याचबरोबर मेमरी ट्रेनर, आपली मेमरी कशी वर्क करते, कसं आपलं लक्षात ठेवू शकतो, मेंदू आपला कशा पद्धतीने कार्यरत आहे आणि कमी एफर्ट्समध्ये आपण कशा पद्धतीने आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढवू शकतो, या सगळ्या गोष्टीचा मी ट्रेनर म्हणून काम करतो. त्याच्याबद्दल परत कधीतरी आपण चर्चा करू नक्की. तर सुरू करूयात आपला इश्यू आजचा. चर्चा करूयात. ही भागीदारी काय आहे बघा. स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप जी आहे 2026-30 त्याचा रोडमॅप आपण स्वीकारलेला आहे. फायदा काय होणार आहे ह्या भागीदारीने आपल्याला? ट्रेड, वॉटर, सेमीकंडक्टर, डिफेन्स, ग्रीन एनर्जी आणि इंडो पॅसिफिक कोऑपरेशन. इंडो पॅसिफिक खूप महत्वाचं इंटरनॅशनल रिलेशन आपण परवाच्या लेक्चरमध्ये चर्चा केली होती आणि तिथं आपल्याला हे सहकार्य लाभणार आहे. त्याचबरोबर टेक्नॉलॉजी, कल्चरल टाईज, ठीक आहे, यासारख्या विविध क्षेत्रावर आधारित असणारी ही नेदरलँड सोबत आपली पार्टनरशिप असणार आहे. आता इंडो पॅसिफिक विजन भारताचं जे आहे त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत, ठीक आहे, ग्रीन ग्रोथ आणि ग्लोबल साऊथ डिप्लोमसी ह्याच्यासाठी बळकटीत येणारे हा जे आपल्याला ही पार्टनरशिप ठरणार आहे. आपण नेहमी बघतो की साऊथ ग्लोबल साऊथची आपण चर्चा करत असतो आणि त्याच्यामध्ये नेदरलँडचं आपल्याला विशेष सहकार्य लाभणार आहे. ही जी डिप्लोमॅटिक पार्टनरशिप आहे ती आपल्याला इथं बळकटीत येणार आहे आणि आपल्याला ऊर्जा संरक्षण खूप महत्वाचं आहे. जगाच्या बदलत्या संरचनेमध्ये जग कसं अस्वस्थ चाललेलं आहे, जग वेगळ्या टप्प्यावर जात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जे काही पार्टनरशिप आहे ती बळकट करणं गरजेचं ठरतं. आणि म्हणून फक्त हे बायलॅटरल रिलेशन म्हणून न बघता नेदरलँडकडे एक सक्षम पार्टनर म्हणून बघत आहोत. स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून आपण नेदरलँडकडे बघत आहोत आणि तोच याच्यामध्ये आपल्याला पुढे घेऊन जायचे. 2026 ते 30 हा असा रोडमॅप असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला विविध मुद्द्यावर आपल्याला पार्टनरशिप जी आहे ती स्ट्रेंथन करायची आहे, बळकट करायची आहे. ठीक आहे, बघूया याच्यामध्ये प्रमुख मुद्दे काय आहेत. भारत नेदरलँड संबंधाची पार्श्वभूमी नेमकी कशी राहिलेली आहे. मी काय सांगितलेलं आहे तुम्हाला, हिस्ट्री खूप महत्वाची आहे. इंटरनॅशनल रिलेशनचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो, दोन राष्ट्रांमधला कुठल्याही पातळीवरचं ज्यावेळी रिलेशन असतं तर ते फक्त रिलेशन आजचं असतं का, तर नाही, त्याला काहीतरी हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड असतं. ते समजून घेणं महत्वाचं ठरतं. इंटरनॅशनल रिलेशनमध्ये तुम्हाला हिस्ट्री माहिती पाहिजे की काय आहे, त्या इंटरनॅशनल रिलेशन कसं इव्हॉल्व्ह झालं. जसं की भारताचं आपण ज्यावेळी परराष्ट्र धोरण चर्चा करत असतो त्यावेळी इंडियन फॉरेन पॉलिसी कशा पद्धतीने शेपिंग होत आलेली आहे, त्याच्यासाठी आपल्याला भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण कशा पद्धतीचं परराष्ट्र धोरण स्वीकारलं ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्या आधारावर आजचाही संबंध, आजचा जो काय भारत आपण नवीन भारत म्हणतोय तो डेव्हलप झालेला आहे. म्हणून आजचा भारत आपल्याला इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये समजून घ्यायचं असेल तर त्याची पाळीमुळे कशा पद्धतीची आहेत, कशी वाटचाल आपल्या ऐतिहासिक राहिलेले ते समजून घेणं गरजेचं ठरतं. आणि तसंच ऐतिहासिक संबंध आपले कसे राहिलेले आहेत. नेदरलँड सोबत 17व्या शतकात डच ईस्ट इंडिया कंपनीचा भारतामध्ये व्यापार होता.
आणि नागापट्टणम सारख्या बंदरावर डचचा प्रभाव होता आणि सांस्कृतिक आणि सागरी व्यापारातून हे संबंध नेहमी दृढ राहिलेले आहेत. ठीक आहे, आता इथं प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्हनं लक्षात ठेवा, नागापट्टणम हे जे पोर्ट आहे तिथं डचचा प्रभाव होता. आता इथं प्रिलिमला आपण म्हणतो की प्रिलिमला क्वेश्चन कसे येतात, कुठून कोपऱ्या कोपऱ्यात, तसं नाही आहे. करंटकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता, आता ही न्यूजमध्ये आहे, नागापट्टणमचं हे पोर्ट आहे, ही न्यूजमध्ये आहे. इथं कुणाचा प्रभाव होता, डच प्रभाव होता. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मग कोण कोण होते, मग गव्हर्नर जनरल आणि त्यांचे जे काय असणारे जे काही ऑफिसर्स आहेत त्याच्या अनुषंगाने हे प्रिलिमची आपल्याला तयारी करावी लागते. लक्षात येते काय, हे करंट अफेअर्स कशा पद्धतीने, आपण करंट अफेअर्स फक्त न्यूज म्हणून बघतो तसं नाही आहे. एक डायनामिक अप्रोचने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींकडे बघावं लागेल. ठीक आहे, मॉडर्न इरामध्ये काय संबंध आहेत बघा. नेदरलँड्स हा युरोपियन संघातील भारताचा सर्वात मोठा निर्यात भागीदार आहे. खूप महत्वाचा आहे. अगेन प्रिलिम फॅक्ट किंवा आपल्याला मेन्सला लिहिताना सुद्धा फॉर्डर पॉइंट, युरोपियन संघातील भारताचा सर्वात मोठा निर्यात भागीदार जो आहे तो नेदरलँड आहे. मग आता प्रिलिमला असं स्टेटमेंट येऊ शकतं की युरोपीय संघातील भारताचा सर्वात मोठा निर्यात कोणते कंट्री आहे, किंवा एक दुसरं देतील, नेदरलँड ऐवजी तर दुसरं कंट्री देतील, मग ते स्टेटमेंट जे आहे ते रॉंग असेल. अशा पद्धतीने आपल्याला हे समजून घ्यावं लागेल. फायनान्शियल इयर 2023-24 मध्ये द्विपक्षीय व्यापार सुमारे $27.3 अब्ज इतका होता. ठीक आहे, भारताला मोठा व्यापार अधिशेषातून प्राप्त होतो. म्हणजे नेदरलँडचं महत्व याच्यातून स्पष्ट होतं की डिप्लोमॅटिक टाईज किती महत्वाचे आहेत नेदरलँड सोबत. नेक्स्ट अगेन काय बघा, पॉलिटिकल डायलॉग आणि इन्स्टिट्यूशनल काय फ्रेमवर्क आहे बघा. मुख्य वैशिष्ट्य काय आहेत, फॉरेन मिनिस्टर्स रिव्ह्यू मेकॅनिझम आहे आपल्या याच्यामध्ये, उच्चस्तरीय बैठका होत असतात आणि बहुपक्षीय मंचावर आपला नेहमी समन्वय राहिलेला आहे. आता मात्र धोरणात्मक सहकार्याचा आपल्याला रोडमॅप डेव्हलप करावा लागला आणि त्या अनुषंगाने आपण ही चर्चा करत आहोत. महत्व काय आहे, धोरणात्मक विश्वास जो आहे ठीक आहे तो आपल्याला वृद्धिंगत करायचा आहे, करत आलेलो आहे. जागतिक प्रश्नांवर समन्वित भूमिका आपण घेत आलेलो आहे आणि इंडो पॅसिफिक मध्ये सहकार्य वाढ होताना आपल्याला दिसून येते. इंडो पॅसिफिक खूप महत्वाचा आहे, लक्षात येते काय. नेव्हिगेशन फ्रीडम हा शब्द आपण वापरतो, मुक्त संचार, ठीक आहे, हा शब्द वापरतो. तर याचं इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये खूप महत्व आहे आणि इंडो पॅसिफिक मध्ये नेव्हिगेशन फ्रीडम आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी इंडो पॅसिफिक हा रिजन खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सहकार्य वृद्धी होताना दिसून येते. अगेन आता आर्थिक सहकार्य इथं थोडंसं करेक्ट करून घ्या ह्या स्लाइडमध्ये. आर्थिक सहकार्य आणि सप्लाय चेन कशा पद्धतीचे आहे बघूया. आता जॉईंट ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट कमिटीज याच्यामध्ये काय प्रमुख क्षेत्र, आता आपण मी काय म्हटलं सेमीकंडक्टर अँड ऑल ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे काय इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार आणि त्याचबरोबर फार्मास्युटिकल्स, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि स्टील उद्योग याच्यामध्ये हे प्रामुख्याने सहकार्य दिसून येते. म्हणजे खूप महत्वाचे सेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. आपण ज्यावेळी इकॉनॉमी बूस्ट करण्याचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी हे सगळं सेक्टर जे आहे ते इकॉनॉमी बूस्ट करणारे सेक्टर आहेत आणि ह्या क्षेत्रामध्ये आपण सहकार्य करत आहोत आणि त्यामुळेच मग समजून घ्या हे खूप महत्वाची जी आपल्याला ही जी पार्टनरशिप असणार आहे ती महत्वाची ठरणार आहे आपल्यासाठी. क्रिटिकल रॉ मटेरियल्स पार्टनरशिप म्हणजे आता रॉ मटेरियलमध्ये आपली काय पार्टनरशिप आहे ती समजून घ्या. क्रिटिकल मिनरल्स आपल्याला खनिज खूप महत्वाचे आहेत, त्याचबरोबर ESG स्टँडर्ड्स, सप्लाय चेन डायव्हर्सिफिकेशन, ठीक आहे, याच्यासाठी हे आहे क्रिटिकल रॉ मटेरियल आपली पार्टनरशिप आहे. SMEज अँड B2B सहकार्य काय स्टार्टअप्स मध्ये आहे, जॉईंट व्हेंचर्स आहेत, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप याच्यामध्ये सहकार्य आपलं राहणार आहे. महत्व काय आहे बघा. आता याच्यातून हे सगळं का आटापिटा करायचं आहे, चीनचं जे काय वर्चस्व आपल्याला ह्या सगळ्या रिजनमध्ये दिसून येते आणि बऱ्याच गोष्टीमध्ये ज्यावेळी आपले चीन सोबत रायव्हलरी सुरू असते, तणावाचे संबंध प्रस्थापित होत असतात आणि त्याचा त्यावेळी आपल्या चीनचं काही गोष्टींवर अवलंबित्व असल्यामुळं आपल्याला तो ताण निर्माण होतो आणि चीन त्या पद्धतीचा त्याचा डिप्लोमॅटिक वापर करत असतं. मग अशा परिस्थितीमध्ये चीनवरील अवलंबित्व आपल्याला कमी करायचं आहे आणि त्यामुळे हे खूप महत्वाचं ठरतं. ठीक आहे, रेजिलियंट सप्लाय चेनसाठी महत्वाचं आहे. मेक इन इंडियाला चालना. ऑब्व्हियसली मेक इन इंडिया आपल्याला खूप बूस्ट करायचंय. का करायचंय, डिफेन्स सेक्टरचं एक लेक्चर मी काही दिवसापूर्वी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे मेक इन इंडिया का महत्वाचं आहे. आपल्याला इम्पोर्ट जे काय आयात अवलंबित्व आहे ते कमी करायचं आहे. दोन पातळ्यांसाठी महत्वाचं आहे. आता आपण परकीय चलन म्हणत असतो नेहमी, आपल्याला सेव्ह केलं कसं होईल, ज्यावेळी आपला आयात हे थोडंसं इथं समजून घेऊया.
थोडासा इकॉनॉमीचा पार्ट आहे, बट इथे एक्सप्लेन करतो. ज्यावेळी आपला आयात जास्त असते त्यावेळी आपल्या परकीय चलनावरचा ताण वाढत असतो. मग आता आपल्याला फक्त आयात कमी करायचं, याचा अर्थ काय करावं लागेल, काहीतरी बूस्ट करावं लागेल ना आपल्याला डोमेस्टिक ठिकाणी. मग आपल्याला ह्या डोमेस्टिक ठिकाणी आपल्याला बूस्ट जर करायचं असेल तर काय प्राधान्य द्यावं लागेल, की आपल्याला इथं निर्माण करावं लागतील त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे मग त्याच्या अनुषंगाने काय करता येईल, मेक इन इंडिया आणा तुम्ही. मेक इन इंडियाला आपण चालना दिली, ठीक आहे. आता मेक इन इंडियाला चालना दिली, दोन गोष्टी झाल्या, परकीय चलनावरचा आपला ताण कमी व्हायला लागलेला आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपले इथे उद्योजकताला चालना देऊन आपली इकॉनॉमिक बूस्ट होते. आपण इथं काय करतोय, रोजगार निर्मिती करतोय. अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर आपण तिथं फलित प्राप्त करत आहोत. ठीक आहे, समजलं मेक इन इंडियाचं काय महत्व आहे ते. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं ही भागीदारी या सेक्टरसाठी सुद्धा महत्वाची राहणार आहे. पुढे काय सगळ्यात महत्वाचं, मी सुरुवातीला सांगितलं की जल, कृषी आणि आरोग्य ह्या 3 महत्वाच्या सेक्टरमध्ये सुद्धा आपले हे स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप खूप महत्वाची ठरणार आहे. मग जल सहकार्यामध्ये काय आहे, गंगा नदीचं व्यवस्थापन, अर्बन रिव्हर मॅनेजमेंट, त्याच्या सर्व आणि फ्लड रेजिलियन्स सिस्टम आपल्याला डेव्हलप करायच्या, पूरविरोधी यंत्रणा, त्याचबरोबर कोस्टल झोन मॅनेजमेंट, ह्या महत्वाच्या ठिकाणी आपल्याला काम पार्टनरशिप ही घेऊन जायचं आहे. त्याचबरोबर वॉटर एज लिव्हरेज दृष्टिकोन हा कसा असणार आहे, शहरी नदी व्यवस्थापनासाठी समन्वित दृष्टिकोन आपल्याला अंगीकारायचा आहे. कृषी ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आपल्याला काय करता येईल, ॲग्रीटेक इनोव्हेशन आणता येईल, त्याच्या संदर्भात आपल्याला पार्टनरशिपमध्ये काम करता येईल. क्लीन प्लांट सेंटर्स आहेत आणि टिकाऊ शेती. ठीक आहे, आता ॲग्रिकल्चर आपल्याला खूप डायव्हर्सिफिकेशन करायला लागेल. आता ॲग्रिकल्चर डायव्हर्सिफिकेशन का महत्वाचं आहे, जसं की सांगितलं अन्न सुरक्षेचं एक चॅलेंज आहे. त्याचबरोबर भारतीय कृषी जी आहे ती मान्सूनवर आधारित आहे, आपण चर्चा केलेली आहे वेळोवेळी, आणि त्याचा कसा आपल्याला चॅलेंजेस उभं राहिलेलं आहे ते आपण बघितलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शेतीमध्ये रिसर्च अँड ट्रेनिंग आणावं लागेल, इनोव्हेशन आणावं लागेल. आणि त्यामुळं हे जे भागीदारी आहे ते डायनामिक वेने आपण बघतो याच्याकडे, टिकाऊ शेतीकडे आपण वळणार आहोत. ठीक आहे, तर कोएलिशन फॉर डिझास्टर रेजिलियन्स इन्फ्रास्ट्रक्चर अंतर्गत आपण हवामान प्रतिरोधक, आता क्लायमेट चेंजचं एक मोठं आव्हान आहे आणि त्याला प्रतिरोधक म्हणून आपण पायाभूत सुविधा विकसित करणार आहोत. जलसुरक्षा याच्यावर आपण काम करणार आहोत. आरोग्याच्या संदर्भात आपण काय करणार आहे, अँटी मायक्रोबायल रेजिस्टन्स त्याच्यावर आपण काम करणार आहोत. वन हेल्थ अप्रोच करणार आहे आणि डिजिटल आरोग्य ह्या क्षेत्रामध्ये आपण काम करणार आहोत. अशा पद्धतीने ही जी आहे ती पार्टनरशिप ह्या 3 जल, कृषी आणि आरोग्य ह्याच्यासाठी सुद्धा खूप महत्वाची आहे. मीन्सला क्वेश्चन येतो, इंडिया नेदरलँड रिलेशन डायनामिक आला तर हे पॉईंट्स तुम्हाला पॉवर पॉईंट्स म्हणून काम करतील. ठीक आहे, त्यामुळे हे व्यवस्थित समजून घ्या, ह्याचे नोट्स काढून घ्या तुम्ही. काय विश्लेषण करता येईल, नेदरलँड जल व्यवस्थापनातील एक अग्रणी राष्ट्र आहे. जल व्यवस्थापनमध्ये वॉटर मॅनेजमेंट त्याच्यामध्ये नेदरलँडचं हे नाव जे आहे ते अग्रक्रमावर घेतलं जातं. मग आता याचा भारताला काय फायदा होईल, बऱ्याच ठिकाणी भारतामध्ये आपल्याला कशी सिच्युएशन दिसून येते, पूरजन्य परिस्थिती दिसून येते, त्याचबरोबर जलप्रदूषणाची समस्या दिसून येते, हवामान बदलाचा इम्पॅक्ट दिसून येतो, लक्षात येते कोस्टल रिजन्समध्ये. मग हे टॅकल कसं करू शकतो आपण, याच्यावर उपाय शोधण्यासाठी आपल्याला नेदरलँड सहकार्य करू शकतं. आपण टुगेदरली खूप चांगल्या पद्धतीने इथं काम करू शकतो. म्हणून हे डायनॅमिक पार्टनरशिप का म्हणतोय, तर ह्याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या मार्गाला आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीसाठी आपल्याला हा फायदा होणार आहे. ठीक आहे, अगेन इमर्जिंग टेक्नॉलॉजीज त्याच्यामध्ये काय, सेमीकंडक्टरमध्ये सहकार्य, ब्रेन ब्रिज म्हणतो आपण सेमीकंडक्टर, त्याचे मुख्य उद्दिष्ट काय, संशोधन आणि विकास करायचा, कौशल्य विकास करायचा, ट्रस्टेड हार्डवेअर सप्लाय चेन्स आपल्याला डेव्हलप करता येऊ शकते. आणि त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल कोऑपरेशन काय राहील, इंडियन सेमीकंडक्टर मिशन त्याच्यामध्ये राहील, डच सेमिकॉन कॉम्पिटन्स सेंटर्स याच्यामध्ये, ह्या दोन्हीमध्ये आपल्याला संस्थात्मक सहकार्य आपल्याला करायचं आहे. महत्व काय, आता ह्याचं महत्व काय, हे का करायचं आहे, तर ह्याचं महत्व आहे की भारताच्या डिजिटल इंडिया जो आहे त्या प्रोग्रामला ह्याच्यासाठी खूप आपण बूस्ट करू शकतो. सेमीकंडक्टर मिशन जो आहे त्याला आपल्याला मदत ठरणार आहे. आणि आत्मनिर्भर तंत्रज्ञान या उद्दिष्टांना आपण गती देणार आहे. आता आत्मनिर्भरता करायची आहे तर त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी आपल्याला डेव्हलप करायची आहे आणि त्यामुळं त्यासाठी ह्या गोष्टींचं आपल्याला सहकार्य लाभणार आहे. ऊर्जा संक्रमण आणि हरित सहकार्य, ग्रीन कोऑपरेशन हा शब्द तुम्ही लक्षात ठेवायचा, नोट डाऊन करायचा हा. ठीक आहे, किंवा ग्रीन एनर्जी, जिथं जिथं ग्रीन 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 येतं ना, युपीएससीचा हॉट टॉपिक आहे ग्रीन, सस्टेनेबल, हे जे वर्ड्स आहेत ना युपीएससीला प्रिलिमला आणि मेन्सला खूप आवडीचे आहेत. आणि त्या अनुषंगाने इंटरव्ह्यूला सुद्धा सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी तुम्ही काय सुचव,
लक्षात येते का? अशाच पद्धतीचे जे ग्रीन, सस्टेनेबल, ठीक आहे, एन्व्हायरमेंट फ्रेंडली, इको फ्रेंडली, हे जे वर्ड्स आहेत ना, हे खूप फेवरेट वर्ड्स आहेत. त्यामुळे अशा शब्दांवर विशेष लक्ष द्यायचं आणि त्याचं चांगलं प्रिपरेशन करायचं आहे. आणि फॉर्डर पॉईंट्स ज्यावेळी तुम्ही मेन्सला आन्सर लिहिता ना, त्यावेळी असे कीवर्ड्स वापरले ना, तर तुमचे मार्क्स खूप चांगले येऊन जातील. ग्रीन अँड डिजिटल सी कॉरिडॉर आपल्याला डेव्हलप करता येईल. ह्याच्यामध्ये हरित समुद्री व्यापार, डिजिटल लॉजिस्टिक आणि ग्रीन हायड्रोजन एक्सपोर्ट याच्यावर भर देता येईल. जागतिक मंचावर सहकार्य आपण काय करू शकतो? इंटरनॅशनल सोलार अलायन्स, ठीक आहे, भारत याच्यामध्ये काम करते. ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स, त्याचबरोबर इंटिग्रेटेड बायो रिफायनरीज मिशन्स, इथं आपल्याला सहकार्य प्राप्त होणार आहे. इथं आपण टुगेदरली काम करू शकतो. महत्व काय आहे? हे का करायचं? याचं महत्व हे आहे की नेट झिरो उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचं आहे. हरित ऊर्जा, ग्रीन एनर्जी जी आहे ती आपल्याला एक्सपोर्ट करायची आहे. आणि सस्टेनेबल शिपिंग, ह्या गोष्टींसाठी याचं महत्व असणार आहे. ठीक आहे, ही स्लाइड खूप महत्वाची आहे. ठीक आहे, अगेन संरक्षण आणि सुरक्षा याच्यामध्ये काय आपल्याला सहकार्याच्या प्रमुख मुद्दे असणार आहेत ते बघा. ट्राय सर्व्हिसेस इंटरॅक्शन्स, त्याचबरोबर डिफेन्स इंडस्ट्रियल रोडमॅप आपण डेव्हलप करत आहोत. सायबर सिक्युरिटी कोऑपरेशनसाठी खूप महत्वाचं आहे. आणि काउंटर टेररिझम, जसं ग्रीन इको फ्रेंडली वगैरे, तर टेररिझम हा बायलॅटरल किंवा इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये कोऑपरेशनसाठी टेररिझम हा खूप मुद्दा आहे. अँटी टेररिझम म्हणून आपल्याला काम करायचे, दहशतवाद नष्ट करायचा आहे, दहशतवादाला आळा घालायचा, त्याच्यासाठी आपल्याला सहकार्य अनेक राष्ट्रांना एकत्र येऊन करावं लागेल. ठीक आहे, आणि त्याचाच मुद्दा म्हणून इथं आपल्याला काउंटर टेररिझम कोऑपरेशनसाठी आपल्याला एकत्र काम करता येईल. MLSA म्युच्युअल लॉजिस्टिक सपोर्ट ॲग्रीमेंट, लॉजिस्टिक सपोर्ट खूप महत्वाचं आहे. संभाव्य याच्यामध्ये नौदलाचं सहकार्य असणार आहे. आता हे कुठं? अगेन मी सांगितलेलं आहे सुरुवातीला, इंडो पॅसिफिकसाठी सहकार्य लाभणार आहे. तिथं खूप महत्वाचं आहे. लक्षात येते? याचं काय विश्लेषण करता येईल? हे सहकार्य हिंद महासागर सुरक्षा, इंडो पॅसिफिक, चीनच्या वाढत्या प्रभावाला प्रतिसाद आहे आपल्याला. आता चीन तिथे खूप डॉमिनेट करत आहे इंडो पॅसिफिकमध्ये, मग आपल्याला तिथे काउंटर करायचं आहे, तर आपल्याला इथे काम करता येईल. आणखी आपण काय आहे आणि कुठं आपण काम करतो अशा पद्धतीने क्वाड. लक्षात ठेवा, क्वाडवर क्वेश्चन मेन्सला आलेला आहे. UPSC MPSC मेन्स अपकमिंग मेन्सला हा येऊ शकतो क्वेश्चन. क्वाडचं खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये सहभागी असणारे देश मी सांगितलेलं आहे ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये, तुम्ही समजून घ्या. IRच्या सिरीजमध्ये आपण त्याच्यावर इन डिटेल, क्वाडवर पूर्ण इन डिटेल एक लेक्चर होईल, ते आपण नक्की करूयात. समुद्री सुरक्षा आणि याच्यासाठी हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. नेक्स्ट बघूयात सांस्कृतिक आणि वारसा सहकार्य. त्याच्यामध्ये काय आपल्याला लेड अँड कॉपर प्लेटची परतफेड आपण करू शकतो. युनिव्हर्सिटी ऑफ लेडन कडून चोलकालीन ताम्रपट भारताला परत देण्यात आलेला आहे. आता अगेन हिस्टॉरिक टाईज झाला, चोला एम्पायर आता हा न्यूज मध्ये आलं. ठीक आहे, याच्यामध्ये मग चोला एम्पायर तुम्हाला जे आहे इतिहासातलं ते व्यवस्थित तुम्हाला अभ्यासावं लागेल. कोण कुठल्या मग आता हा ताम्रपट कुणाच्या कालखंडातला होता वगैरे, ह्या डिटेल्स तुम्ही प्रिलिम्सला व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे, सांस्कृतिक नाही, सभ्यतात्मक संबंध आणि सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी. ठीक आहे, सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीसाठी हे खूप महत्वाचं आहे. ही सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीच आहे ना, लक्षात येते का? ठीक आहे, लीड अँड कॉपर प्लेट्सचे महत्व काय? 21 मोठे आणि 3 छोटे ताम्रपट आहेत. हे जे सांगतोय हे व्यवस्थित तुम्ही बघून घ्यायच्या. हिस्ट्रीमध्ये जे काय ते चोला एम्पायर व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, राजा चोल व राजेंद्र चोल यांचा याच्यामध्ये ह्या ताम्रपटामध्ये उल्लेख आहे. श्री विजय साम्राज्याशी याचा संबंध आहे. हे प्रिलिम्ससाठी खूप महत्वाची फॅक्ट आहे, तर ही तुम्ही परत बघून घ्या हिस्ट्रीच्या बुकमध्ये. भाषिक रचना याच्यामध्ये संस्कृत आहे, त्याचबरोबर तमिळ आहे. ऐतिहासिक महत्व काय? चोल साम्राज्याचं सागरी सामर्थ्य दाखवण्याचा याच्यामध्ये ह्या ताम्रपटातून प्रयत्न होता. दक्षिण पूर्व आणि आशियाशी संबंध राहिलेले आहेत आणि धार्मिक सहिष्णुता ह्या गोष्टी याच्यामध्ये प्रेझेंट केलेल्या आहेत. ऑलरेडी आहे इथं ट्रीचा फॅक्ट, बट तुम्ही स्टील याचे सगळे डिटेल्स जे आहेत ते हिस्ट्रीमधून बघून घ्या. नेदरलँड संबंध, भारत नेदरलँड संबंधातील ऍक्च्युअल आता चॅलेंजेस काय आहेत? चॅलेंजेस आहेत की संरक्षण व टेक्नॉलॉजी ट्रान्सफर डच IP ड्रिव्हन डिफेन्स मॉडेल जे आहेत आणि भारताच्या TOT आग्रा आहे. ठीक आहे, आता टेक्नॉलॉजी ट्रान्सफर हा खूप महत्वाचा मुद्दा राहतो. टेक्नॉलॉजी खऱ्या अर्थाने ट्रान्सफर होईल का, हा एक मुद्दा आहे. सेमीकंडक्टर एक्सपोर्ट कंट्रोल, ASML वर अमेरिकन निर्बंधांचा प्रभाव. अमेरिका अशा पद्धतीने डॉमिनेट करत असतं, आपल्याला माहिती आहे. इथं अमेरिकन निर्बंधांचा याच्यामध्ये प्रभाव आहे. कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम, युरोपियन युनियन पर्यावरणीय निकषांमुळे भारतीय निर्यातींवर परिणाम होऊ शकतो, हे एक चॅलेंज आहे. आणि SPS मेजर्स म्हणजे काय? त्याच्यामध्ये काय? भारतीय कृषी निर्यातीसाठी कठोर युरोपीय मानके आहेत.
आपल्याला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आपण ज्यावेळी एक्सपोर्ट करत असतो त्यावेळी युरोपियन युनियन जे आहे ते त्यांचे जे काही स्टँडर्ड जे आहेत ना ते खूप स्ट्रॉंग आहेत. लक्षात येते का? हे एक आव्हान असणार आहे. आणि प्रशासकीय अडथळे काय, बहुस्तरीय नोकरशाही, प्रकल्प अंमलबजावणीत विलंब होतोय, डिले होते प्रोजेक्टला, हे एक चॅलेंज आहे याच्यासमोर. भागीदारीचे सामरिक महत्व, स्ट्रॅटेजिक ह्याच्यामध्ये काय आहे, इम्पॉर्टन्स काय आहे बघा. नेदरलँडने इंडो पॅसिफिक गाईडलाईन्स स्वीकारलेले आहेत, त्यामुळे मुक्त व खुला इंडो पॅसिफिक याच्यासाठी आपण आग्रही राहणार आहे. आणि समुद्री सुरक्षा याच्यासाठी आग्रह, त्याच्यामुळे ही जी आहे ती आपल्याला खूप महत्वाचा मुद्दा आहे हा, की ह्या गाईडलाईन्स त्यांनी स्वीकारल्यामुळे काय झालेलं आहे की इंडो पॅसिफिक मध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं काम करता येईल. फ्री नेव्हिगेशन हा मुद्दा लक्षात ठेवा. फ्री नेव्हिगेशन हा कीवर्ड तुम्ही लक्षात ठेवा. चीनवरील आपलं अवलंबित्व कमी होणार आहे. ऑब्व्हियसली सप्लाय चेन आपण डायव्हर्सिफाय करतोय, त्यामुळे आपलं जे चीनवरचं अवलंबित्व आहे ते कमी होण्यास याच्यामुळे मदत होणार आहे. ग्रीन इकॉनॉमी, ग्रीन हायड्रोजन आणि रिन्युएबल एनर्जी याच्यामध्ये या आपल्याला बळकटी मिळणार आहे. आणि त्याचबरोबर हा तंत्रज्ञान स्वावलंबी, कारण सेमीकंडक्टर इकोसिस्टम डेव्हलप होते आणि हायटेक कोलॅबरेशन याच्यामुळे काय होतं, आपल्याला टेक्नॉलॉजी याच्यामध्ये आपल्याला जे काय आत्मनिर्भरता किंवा स्वावलंबनाकडे आपण वाटचाल करत आहोत. ठीक आहे. जलसुरक्षा आणि हवामान प्रतिकारक शक्ती, जलसुरक्षेमध्ये नेदरलँड आपण मगाशी बघितलं की नेदरलँड हे जे तज्ज्ञ आहे, जागतिक तज्ज्ञ मानला जातो. आणि त्याच्यामुळे काय फ्लड मॅनेजमेंट आणि अर्बन वॉटर रेजिलियन्स सिस्टम तिथं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं मदत होईल आणि तिथं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने काम करता येईल. उपाययोजना काय आहेत, हे जे पॉईंट्स सांगितलेले आहेत ना, हे पॉईंट्स तुम्ही क्लिअर कट नोट डाऊन करून घ्यायचे, मीनसाठी खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे. हे समजून घ्या, म्हणजे आपल्याला काय थोडक्यात आतापर्यंत डिस्कस जे केलेले आहेत हे कीवर्ड्स आहेत ते समजून घ्या. त्याच्यामध्ये एक्सपोर्ट कंट्रोल्स हाताळण्यास मदत होणार आहे. ग्रीन सर्टिफिकेशन फ्रेमवर्क, त्याचबरोबर हायब्रिड IP मॉडेल्स, डिजिटल टॅलेंट रजिस्ट्री, त्यात मॅरिटाईम कोऑपरेशन वाढवणे. ब्लू इकॉनॉमी खूप महत्वाचं आहे. ब्लू इकॉनॉमी का, आपण वॉटर सेक्टरमध्ये काम करतोय. ठीक आहे. ठीक आहे, समुद्री ठिकाणी आपण काम करतोय. ब्लू इकॉनॉमी बूस्ट करण्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि इंडो पॅसिफिक नॅव्हल कोऑर्डिनेशन ह्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. तर हे मुद्दे तुम्ही नोट डाऊन करून घ्या, खूप महत्वाचे आहेत हे. आता हे फक्त बायलॅटरल पार्टनरशिप आहे का, मी सुरुवातीलाच लेक्चरच्या सांगितलं की हे फक्त बायलॅटरल पार्टनरशिप इतकंच न बघता एक सामरिक संतुलन आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय आपल्याला होणार आहे हे मी सांगितलं. ओव्हरऑल ह्याच्या लेक्चरचं क्रक्स समजून घ्या. ग्रीन डेव्हलपमेंट, टेक्नॉलॉजी आत्मनिर्भरता, तंत्रज्ञान आत्मनिर्भरता आपण म्हणू शकतो किंवा स्वावलंबन म्हणू शकतो. सागरी सुरक्षा, हवामान प्रतिकारशक्ती. ठीक आहे. हवामान बदल जे काय होत आहे ते टॅकल करण्यास आपल्याला मदत होणार आहे. याच्यासाठी एक महत्वाचं पाऊल म्हणून आपण ह्या रिलेशनकडे बघितलं पाहिजे. फक्त हे दोन देशांमधले एक भागीदारी नसून ती कशा पद्धतीने व्यापक अर्थाची भागीदारी आहे हे आपण या लेक्चरमधून समजून घेत आहोत. ही भागीदारी भारताच्या विकसित भारत 2047 आणि बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेतील नेतृत्वाच्या आकांक्षांना बळ देतं. भारताने कायम काय केलेलं आहे, मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डरचं समर्थन केलेलं आहे आणि ते घेऊन जायचं असेल तर ही पार्टनरशिप खूप महत्वाची आहे. मल्टीपोलर वर्ल्ड ऑर्डरसाठी एक लीडर म्हणून आपण ज्यावेळी समोर येतं त्यावेळी अशा आकांक्षांना हे बळ देतं इंडिया नेदरलँड स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. म्हणून ही पार्टनरशिप खूप महत्वाची आहे. येत्या काळामध्ये 2026 ते 2030 आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं ही स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप जे काय आहे ते आपल्याला पुढच्या ह्या सर्वच सेक्टरमध्ये, हे आता आपण चर्चा केली ह्याच्यामध्ये आपल्याला बूस्ट करण्यासाठी मदत करेल. क्वेश्चन्स बघा काय येऊ शकतात. हे क्वेश्चन्स जे कोणी लिहितील ते त्यांनी नक्की लिहा आणि PDF तुम्ही पाठवा. माझा व्हॉट्सअप नंबर मी शेअर करतो. ठीक आहे. तर जे लिहून पाठवतील ह्या क्वेश्चनचा आन्सर त्यांनाच मी मॉडेल आन्सर प्रोव्हाइड करेन. ठीक आहे. तर भारत नेदरलँड सामरिक भागीदारीचा भारताच्या इंडो पॅसिफिक धोरणावर मी काय सांगितलं, कीवर्ड्स पकडायचे. इंडो पॅसिफिक खूप महत्वाचं आहे इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये, इंटरनॅशनल रिलेशनमध्ये. मग इंडो पॅसिफिक धोरणावर होणारा परिणाम स्पष्ट करा. आता या संबंधाचा नेमका परिणाम काय आहे, आता पॉझिटिव्हच होणार आहे पण त्याचे सगळे आयाम आता मी काय चर्चा केली ते आपल्याला तुम्हाला लिहावं लागेल, मॅप काढावा लागेल, मॅप बघायचा आहे. IR स्टडी करत असताना मॅप सोबत ठेवायचा. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. भारत नेदरलँड संबंधामध्ये जल व्यवस्थापन आणि हरित ऊर्जा सहकार्याचे महत्व स्पष्ट करा. मी काय सांगितलं याच्यामध्ये हा मुद्दा लिहायला विसरू नका. जल व्यवस्थापन किंवा वॉटर मॅनेजमेंट मध्ये हा लीडर आहे कोण, नेदरलँड. तर त्याचा आपल्याला कशा पद्धतीने फायदा होणार आहे हे तुम्ही याच्यावर मुद्दे लिहू शकता. लिहा तुमचे जे काही तोडकं मोडकं आन्सर असेल ते मी इव्हॅल्युएट करेन आणि त्यांना जे पाठवतील त्यांनाच मॉडेल आन्सर मिळेल. ठीक आहे. तर त्या मॉडेल आन्सरवर मग मी त्या जे कोणी पाठवतील त्यांना त्याच्यामध्ये पॉईंट्स मी ऍड करून देईल
आणि अशा पद्धतीने आन्सर रायटिंग एक प्रोसेस आहे, एका दिवसामध्ये डेव्हलप होणार नाही. तुम्ही सातत्याने लिहाल त्यावेळी एक दिवस ते डेव्हलप होईल. तर ठीक आहे, तर नक्की लिहा, अभ्यास चालू ठेवा. आय होप हे लेक्चर नक्की आवडलं असेल तुम्हाला. तुर्तास आज आपण इथंच थांबूयात. अशाच सिरीजसाठी इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.